दुपारचे 12-12:30 वाजले होते. शैला मावशी पेपर वाचत बसल्या होत्या. वाचता वाचता त्यांना डुलकी लागली आणि अचानक लँडलाईनची कर्कश रिंग वाजली. गेले 15 दिवस बंद असलेला लँडलाईन अचानक सुरू झाल्यामुळे त्यांना जरा आश्चर्यच वाटलं. त्यांनी घाईघाईने फोन उचलला. पलीकडे त्यांचा कोकणातला भाऊ शिरीष बोलत होता. फोनमध्ये खूपच डिस्टर्बन्स होता. 2-3 वेळा आधी फोन कट झाला, मग परत आला. फोनवर खूपच खरखर देखील होती. शिरीष बहुधा घाईत असावा. 1-2 वाक्य बोलून शिरीषने फोन ठेवूनही दिला. शैला मावशी हॅलो हॅलो म्हणत राहिल्या, पण काही उपयोग झाला नाही. पण त्या फोननंतर मात्र मावशी खूपच अस्वस्थ झाल्या. त्यांना काही सुचेना. हातातला फोन त्यांनी कसाबसा ठेवला. अंगाला आता घाम फुटला होता. एकदम काहीतरी आठवून धडपडत त्या किचनमध्ये आल्या. टेबलावर तयार स्वयंपाक त्यांनी झाकून ठेवला होता. त्यांनी भराभरा 2-3 भांडी उघडून बघितली. ते बघून तर त्या एकदम खालीच बसल्या. 2-3 मिनिटांनी स्वतःला सावरल्यावर त्या उठल्या, पाणी प्यायल्या, हॉलमध्ये आल्या. ताबडतोब त्यांनी लँडलाईनवरून शिरीषला फोन लावला. पण आता लँडलाईन परत डेड झाला होता. मग त्यांनी मोबाईलवरून शिरीषला फोन केला. आधी 2-3 वेळा फोन लागलाच नाही. मग 2-3 वेळा शिरीषने फोन उचलला नाही. इकडे त्यामुळे शैला मावशींची अस्वस्थता वाढतच होती. शेवटी एकदाचा शिरीषने फोन उचलला. शिरीष म्हणाला, अगं शैलाताई, आत्ताच तुझी आठवण काढत होतो. घरी पोचल्यावर तुला फोन करणारच होतो. हे काय, डोंगरावरून घरीच निघालो आहे. इतक्यावर रेंज नसते ना. आत्ताच खाली आल्यामुळे तुझाच पहिला फोन आला. किती दिवसांनी बोलतीयस? शैला मावशींना शिरीष हे काय बोलतोय हे समजेच ना. त्यांनी शिरीषला तुझाच लँडलाईनवर कसा फोन आला होता आणि तू काय म्हणालास हे सगळं सांगितल्यावर शिरीष देखील गप्प झाला. असं काय बोलला होता शिरीष फोनवर? जेव्हा शैला मावशींनी पहिला फोन उचलला होता तेव्हा शिरीष म्हणाला, अगं दादा म्हणत आहेत की मी आधी शैलाकडे जाऊन येतो. तिने आज मला आवडतो तसा सगळा जेवणाचा बेत केला आहे. बटाट्याची भाजी, तोंडली भात, सार, पोळ्या आणि माझा आवडता गुळाचा शिरा. मी जेवतो मगच आपण डोंगरावर जाऊ. नाहीतर तू पुढे हो, मी येतो थोड्या वेळात. येऊन गेले का ग दादा? मी त्यांची वाट बघतो इथे. असं म्हणून शिरीषने फोन ठेवला होता. शैला मावशींनी गडबडीत फोन ठेवून किचनमध्ये जाऊन पाहिलं होतं. तेव्हा जेव्हा भांडी उघडून बघितली होती तेव्हा खरंच त्यातलं अन्न कमी झालं होतं आणि टेबलावर नुसत्याच चित्रावती दिसत होत्या. म्हणजे दादा खरंच येऊन गेले होते. दादांना रोज जेवताना चित्रावती ठेवण्याची सवय होती. पण हे सगळे पदार्थ मी केलेले तिकडे शिरीषला कसे काय माहिती? याचं तर शैला मावशींना आश्चर्य वाटतच होतं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही घटना इकडे मुंबईत घडत असताना तिकडे कोकणात शिरीष दादांच्या वर्षश्राद्धाचे विधी डोंगर माथ्यावर नुकतेच पूर्ण करून घरी परत येत होता.